नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो विषय आहे सचिन किरत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही नेमकी कधी सुरू झालेली, तर ही इयत्ता 7वी मध्ये असताना मी पायथागोरसच्या प्रमेयावर रिसर्च सुरू केलेला आहे. मी पायथागोरसच्या प्रमेयावर इयत्ता 7वी मध्ये असताना पायथागोरसच्या प्रमेयावर मी रिसर्च सुरू केलेला आहे. त्यावेळी मला बराच मी रिसर्च केला, परंतु त्यावेळी काही रिझल्ट्स मला भेटले नाही. ते नंतर जेव्हा मी रिसर्च वाढवत गेलो तेव्हा मला ते भेटले. तर पायथागोरसमध्ये जो राईट अँगल ट्रायंगल आहे ना, हा एक टाइम ट्रायंगल आहे. जो टाइम डिफरेन्शिएट होतो ना, तो राईट अँगल ट्रायंगलमध्ये होतो. टाइम डिफरेन्शिएट होतो ना, तेव्हा तो राईट अँगल ट्रायंगलमध्ये होतो. आणि राईट अँगल ट्रायंगल जे आहेत ना, हे स्क्वेअर आणि रेक्टँगल याच्यामध्ये, म्हणजे स्क्वेअर आणि रेक्टँगल हे राईट अँगल ट्रायंगलमध्ये असतात. आणि याचा टाइमशी, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल शुड बी कन्सिडर ॲज अ टाइम ट्रायंगल. इट इज द ट्रायंगल ऑफ द न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन बिकॉज it has two parameters, one x-axis, दूसरा y-axis. x-axis stand for the absolute time. जो टाइम आपण मेजर करतो ना, तो x-axis आहे, आणि जो डिफरेन्शिएटेड टाइम आहे ना, तो y-axis रिप्रेझेंट करतो. x आणि y-axis आहेत ना, हे टाइमचे कोऑर्डिनेट आहेत. एक्स आणि y-axis आहेत ना, हे कसे टाइमचे कोऑर्डिनेट आहेत. तर याच्याविषयी डिटेलमध्ये, म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनचा जो माझा उल्लेख अकॅडमिकमध्ये खूप उशिरा आलेला आहे. अकॅडमिकमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन सरांचा उल्लेख जास्त केलेला नाही. तर मार्मिक या अंकामध्ये आइन्स्टाईनवरचा एक लेख आला होता की अल्बर्ट आइन्स्टाईनच्या प्रचंड बुद्धिमत्तेचं रहस्य काय. त्यावरून मला अल्बर्ट आइन्स्टाईनचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं जे मार्मिक जे एक नाही साप्ताहिक आहे, त्याच्यामध्ये हा लेख आला होता. तर आजच्या आणि तेव्हापासून मी या गोष्टीवर रिसर्च करतोय. तर मला काय सांगायचं आहे की राईट अँगल ट्रायंगल अकॉर्डिंग टू सचिन किरत थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, राईट अँगल ट्रायंगल हा टाइम ट्रायंगल आहे. हा टाइमला रिप्रेझेंट करणारा ट्रायंगल आहे. आणि याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. वाचकांना अर्थातच त्या पुस्तकाचं नाव माहीत आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरत थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेन्शिएट, अँड साइन अँड cos ratios are the horizontal and vertical components of the time according to Sachin Kirat theory of time compensation. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात. हे पुस्तक मी सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि पुणे विद्यापीठाला आणि अनेक बाकीच्या विद्यापीठांना मी हे सबमिट केलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं, हा थेसिस वाचावा आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.